तर नांदेडमध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केलाय। 10 पट मोबदला दिला तरी सुद्धा जमीन देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित रस्त्यामध्ये नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या काही गावातल्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे। उमरी, सावरगाव, मालेगाव, धामदरी या गावातून मार्ग जाणार आहे। मात्र ही जमीन बागायती आहे। भरघोस उत्पादन इथले शेतकरी घेत असतात, त्यामुळे ही जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे। बागायती जमीन आहे। एकरी 30-35 क्विंटल हळद निघती शेतामध्ये। केळी आहेत, पपई आहे, मोसंबी आहे। हे फळबागाची जमीन पूर्ण 2 धरणाखाली जमीन गेलेली आहे इथं। पण हे रस्ता आम्हाला की नाही मान्य नाही। शेतामध्ये की नाही रस्ते जायला पांदन रस्ते नाहीत बरोबर। हे रस्ते की नाही इथून सरकारने हे रस्ते रद्द करावे ही आमची नम्र विनंती। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तसंच आमचा बी ड्रीम शेती आहे। आम्ही बी आमच्या लेकराबाळासाठी ड्रीम दाखवलेलं आहे या शेतीसाठी। याची कुठेतरी दखल घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी ड्रीम आपला बाजूला ठेवून शेतकऱ्याचा कुठेतरी हित बघावं। यांना आता अहंकार आलेला आहे की आता 5 वर्ष आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड रोष, प्रचंड विरोध असताना देखील या शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्याच्या हालचाली या सरकारनं सुरू केलेल्या आहेत। तुमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट असेल, पण ही शेती इथल्या शेतकऱ्यांचे वडिलोपार्जित ही सगळी जमीन आहे आणि याच्यावर यांच्या पिढ्याची उदरनिर्वाह या जमिनीवर होतोय। त्यामुळं जर ही जमीन शेतकऱ्यांच्या हातातून गेली तर सगळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध या महामार्गाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।